वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध YouTube चॅनल विठ्ठल भक्ती। मग आपल्या आवडत्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि त्या संप्रदायाचे पायी आम्ही आहोत। बाकी काय आपण तर भाग्यवान आहे राजो। का ज्ञानेश्वरी आपल्याला आहे, गाथा आपल्याला आहे, भागवत आपल्याला आहे, रामायण आपल्याला आहे, अनेक पुराण आपल्याला मिळतात। एक जण म्हणे मी ज्ञानोबारायच्या काळात पाहिजे होतो म्हणे। म्हटलं काय लिहितात द्याली अजून पहिलेच तर लई जण होते, त्याच्यात तूही धसला असता मधात। बरं झालं तेव्हा नाही होता तो। म्हणून आजही तुम्ही प्राणी पहा। मी काही विषय मांडला होता का एक घोरपडीचं चांबळं अख्ख्या जगाला जागवते। एक पुत्रा छत्रपती शिवाजी महाराज गेल्याची बातमी समजल्यानंतर वाघ्या नावाचा महाराजांच्या चितेला प्रदक्षिणा करतो आणि महाराजांच्या चितेवर आपला देह समर्पित करतो। काय समजलं सगळ्या जनावरांना? फक्त आपण म्हणतोच त्यांना प्राणी। सती अनसुया माता पारड शिंगा नुसते कुत्रेच भोवताल राहायचे। म्हणजे जनावरांना समजून गेलं होतं का संताशिवाय तरणोपाय नाही, आणि संतांनाही समजलं का यायच्यासारखी इमानदार जात नाही। कुत्र्याले 15 दिवस उपाशी जरी मालकानं ठेवलं तरी दरवाजा सोडत नाही, त्याच्यात तशी ताकद नाही राहत। पण कोणी जर अनोळखी दरवाजावर आला तर कुत्र मात्र भुकल्याशिवाय राहत नाही। मालकाची रोटी खाल्लेली असते त्याने। जागरूक आहे कुत्रे, माणूस तसा नाही। याला किती खाऊ घाला, ह्या बसन आपल्या पंक्तीत मांडी लावून बसते काही लोक आपल्या संग, पण कधी आपली बिगर पाण्यानं हजामत करून बाहेर जाऊन सांगता येत नाही। म्हणून हे परकीयांपेक्षा स्वकीयापासून पहिले सावध राहणं फार गरजेचं आहे सज्जन हो। शुकाचार्यजी राजा परीक्षितीला म्हणतात, राजा जीवनामध्ये आदर्श मर्यादा चरित्रता संपन्न झाली का कृष्ण यायला टाइम, भक्ती यायला काय टाइम लागतो? पहिले भांडत साफ करा। जवडी नाही चित्तन काय मांडी येले प्रेत, मन मैला तो सब मैला मन चंगा तो कटोती में गंगा, नाही निर्मळ जीवन आणि काय करील साबन। मार वरून मार साबण नाही घासल्या शरीराले तरी काय होणार आहे? वर शरीर स्वच्छ होईल, पण हे याचं काय? हे अंदर जे घाण आहे किंवा अंदर जे मत्सर आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, याचं त्याचं पटत नाही। हे कसं मग याचं काय करता? याला काय न धुता? कपडा धुतला डाग पडला निघून जाईल, शरीर थोडस घाण झालं मलिन झालं साबण बिबण लावून होऊन जाईल, पण मनाचं काय? याच्यापर्यंत कोणती साबण पोचते? मग हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्रची होय। आता इथं आलो आपण, नाही अपवित्र शरीरा ऐसे, मग एवढं मोठं अपवित्र शरीर पवित्र करायचं काय ना? तर हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय। तन को जोगी सब करे मन को करे न कोय, जो मन को जोगी करे ऊंचे बिरला। बाहर की तू माटी खाके मन ने भीतर क्यों नहीं जाके, उजले तन पर मान किया जब मन में मैल न धोई, सुख के सब साथी दुख में ना कोई, मेरे तेरा राम एक साचा नो जान कोई। म्हणून या शरीरात प्रत्येक ठिकाणी भरलेले आहे अपवित्रपणा। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही पायामध्ये चांगले सॉक्स घालता, नंतर जोडे घालता, चांगलं वाटते माणसाला आहे की नाही? आणि दिवसभर ते जोडे पायात राहू द्या आणि त्याच्यात सॉक्स असू द्या, आणि संध्याकाळी घरी या आणि ते सॉक्स काढा आणि जोडा काढा आणि पाय न धुता अंदर जा घरात। तुम्हाला भैरच काढते पिंट्याची माय, ढोर सडल्यासारखा वास घेऊन आली इथं घरात, त्याला पाय धुले। आता कायचा दुर्गंध आहे तो? जोड्याचा नाही। जोडा दुकानात होता तोपर्यंत चांगलाच होता, सॉक्स दुकानात होते तोपर्यंत चांगलेच होते, पण आपल्या पायाला लागले ना ते। मग विचार करा बरं, पायाचा स्पर्श नुसता कपड्याला जोड्याला झाला तर त्याची दुर्गंधी येते। म्हणून दुर्गंधी युक्त शरीर आहे, म्हणून तर याच्यावर घमंड काही कामाची नाही। फालतू गोष्टीची घमंड करू नये, ताकदीची घमंड
सौंदर्याची घमंड. काही काही लोकांना मिशीचीच घमंड आहे, सारे दिवसभर हात फिरत राहते त्याच्यावर. याची घमंड करत असते काय, काही आहे तोपर्यंत बरं, एकदा पांढरे झाल्यावर हात फिरवाले तर मन होत नाही. मग शरीर आहे ते चांगलं असल्यावर 50 खेपा आरशात पाहिजे दिवसातून. मी कसा दिसतो, चुलीतला दिसतो कसा दिसतो म्हणजे मारी कुणाला का आरसा, ती कुणाला का आरसा. आणि 75 ओलांडली तर मग आरसा पाय म्हणा कसा दिसत. असा राग येते का एका गोट्यात आरसा फोडून टाकावा. आरशाला काय म्हणतो तू, आरसा पहिली तसाच होता, आरसा असाही तसाच आहे. म्हणून मी प्रत्येक व्यक्तीला सांगत असतो का सौंदर्याचं ज्याले घमंड असन त्यानं तरुणपणातला एक फोटो सेव्ह करून ठेवा. आणि तोय कोणता, लग्नातला. आता फालतू फोटो नाही ठेवायचा. तोय कोणता लग्नातला, मी सांगतो तो फोटो ठेवायचा. अच्छा का नवरदेव बिडदेव झाल्यावर नाही, हळदीतही ठेवायचा नाही. जेव्हा तुम्ही शृंगार करता नवरदेव असताना तो टोप भाड्याचा 4-5 जणाचा उष्टा आणि तो टोप, त्याचा तो तुरा, मागून पट्टी आणि त्याले ते तोरण. जायफळ, जायफळ बिमार असते पुरं, ते चोकलं असते ते, म्हणून तर नवरदेवाच्या टोपाले बांधते ते. लवंग पुरी पॅरालिसिस गेलेली असते. विलायची तर पुरी कोमात गेली असते, व्हेंटिलेटरवर असते ते. किती दाबलं तर एकही दाना तिच्यात नसते. आणि ते जंगाटली पिन आणि ते खोसली त्याच्यात का थोडा तुरा हालते, तसं तसं त्याला भल्लं मस्त वाटते. आणि ते सफारी त्याचा तो जोडा लग्नाच्या आणल्या दिवशी पॉलिश केला असते. त्याच्यात तो चष्मा 99 रुपयेवाला लोटगाडीवरचा, आणि त्याच्यात ते कट्यार बरं झालं झाकली असते, नाही तर टमाटे कापत नाही तिनं, एवढी भयानक असते ते. पण झाकून असते ना. आणि जेव्हा मग हा घोड्यावर बसतो असं फील होते त्याले तेव्हा का महाराणा प्रतापानंतर माया नंबर लागू शकते. आणि तोच फोटो काढून घ्यायचा आणि मस्त अल्बम मध्ये ठेवून द्यायचा. तो फोटो मधात कधीच काढायचा नाही. जेव्हा आपण 75च्या वरत जाऊ तेव्हा तो फोटो काढायचा. काय करायचं मग, सप्त्यात न्यायचा नाही. तो 25 वर्षाचा फोटो इकून ठेवायचा आणि 75चा चेहरा आरशात पाहायचा. हे दोन्ही एकमेकाला जोडायचे. रिअल तोंड आरशात पाहायचं आणि भूतकाळातला फोटो इकून ठेवायचा. आणि त्या आरशातल्याकडे पाहून त्याच्याकडे पाहायचं आणि त्याच्याकडे पाहून आरशातलेले मनाचं बापा तूच होय का रे, कसाच्या कसाच झाला रे तू, तर काय होतास तू, काय झालास तू. असे गाल होते सफरचंदासारखे का कोणी लाड करत होतं, आता अदली भर ज्वारी बसते त्याच्यात. हेच तर शरीराचं खरं स्वरूप आहे. नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार आयुष्य
अनेक प्रमाणाने संतांनी पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोकांनी तसे. उंदराला जसा बोका पाहतो आणि उंदीर दिसल्याबरोबर तसा त्याला तो घेऊन जातो, तसा नेणारा काळ आहे सगळ्यांना. फक्त तुकोबाराय ज्ञानोबाराय हे जे काही संत मंडळी आहेत, काळाने त्यांना काही केलं नाही. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो. मरणाची भीतीच महत्वाची आहे. मरण तर प्रत्येकाला येते, पण काही काही घाबरतात त्याला. आता घाबरलं तरी मृत्यू आहे, नाही घाबरलं तरी मृत्यू आहे. त्या मरणाची भीती. म्हणून आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक, ते भीती नष्ट होते कथेने. आणि म्हणून 7 दिवशी कथा श्रवण झाली. भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र दशमस्कंदामध्ये प्रारंभ झाला. 9 द्वाराचं शरीर आणि नंतर दशमस्कंद म्हणजे दशमद्वार निरोध लीलेचं वर्णन केलं. कुठल्याच प्रकारचा अवरोधन आता शरीरामध्ये शिल्लक राहणार नाही. समाधीमध्ये उन्मनी अवस्था प्राप्त झाली. भागवताच्या दशमस्कंदाला भागवताचं हृदय म्हटलेलं आहे. दशमस्कंद म्हणजे द हार्ट ऑफ द भागवत फॉर दशमस्कंद. जसं शरीराचे सगळे पार्ट, हात पाय कान नाक डोळे त्वचा, पण त्याचं सगळं हँडल ऑपरेट करणार आहे हृदय. हृदय म्हणजे हात. एखाद्या वेळेला डोळे नसू द्या, आंधळा माणूस जगतो का नाही? जगते. कान नसू द्या, बहिरा असू द्या तरी जगते. बोलता येत नाही, मुका आहे, जगते. पाय नाही, लंगडा आहे तरी जगते. हात नाही, लुळा आहे तरी जगते. म्हणजे बिगर डोळ्याचे, बिगर कानाचे, बिगर बोलण्याचे, बिगर हातापायाची माणसं जगून राहिले. बिगर डोक्याचे जगून नाही राहिले काय? आता जाईले डोकसेच नाही, ते काय मरून राहिले काय? अगवी लोक आहेच ना, जगणारे समजा. पण हे सगळं बरोबर आहे, पण हृदय बंद पडलं. घड्याळ चांगली आहे, नवीन आणली, फिनिशिंग चांगली आहे, डिझाईन चांगली आहे, काटे बरोबर आहे, पण शेल गेला ना. जशी घरातली वायरिंग चांगली, होल्डर चांगला, प्लग चांगला, बटन चांगली, होल्डर चांगलं, सगळं चांगलं, पण फ्यूज उडाला. असे चांगल्याचे फ्यूज उडाले. आणि ते फ्यूज उडाले म्हणजे मग लाईटाचं काही महत्व नसते राहत. तसं या ठिकाणी शरीराचं मेन कनेक्शन हे जोडलेलं आहे हृदयाशी, फक्त दिसत नाही. काही लोक म्हणतात देव काय, देव काय. डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करीतो, विश्रांती ही घ्यावया, सुखाने झोपतो, फिरून उठतो, ही ईश्वराची दया. रात्री झोपलं की बरोबर सकाळी वेळेवर जागवत येतो. म्हणून 2 टाइम सांगितले शास्त्राने. सकाळी उठले की पहिले हात जोडा आणि त्याचा आभार माना. 2 मिनिटाचा टाइम आहे, जास्त लागत नाही. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुली तू गोविंद प्रभाते करदर्शनम. आणि पहिला पाय जमिनीवर टाकायच्या आधी जमिनीचे आभार माना. ते सांभाळून राहिली म्हणून तुम्ही जागेवर आहे. ती नका पलटणी दिली तर काय ताकद आहे तुमची? बरं झालं आपण लय सुखी आहे त्या मानानं. ना आपल्याकडे भूकंप ना एकदम हाय पॉवरचं चक्रीवादळ आहे. जिकडे समुद्रपट्टी आहे तिकडे 5 चक्रीवादळ का कसे होते तर कितीतरी ताशी किलोमीटरचा वेग असते त्याचा. आपण तर लय सुखी आहे भाऊसाहेब. आपल्याकडे कोणतीच भीती नाही. भीती नाही याचा असतं जास्त वरत जायचं नाही. एक चक्रीवादळाला 5 मिनिटाचा तर पार तप्र फप्र पार नेते तो उडून. मग असंच करते तो. देत नाही. जो एकादमानं देऊन टाकते तर आयुष्यभराची आठवणच करून टाकते. 2 वर्षाचा कोरोना आणला पण मरेपर्यंत भुलत नाही माणूस. ना इंजेक्शनची ठणक भुलत, ना पोलिसाचे झोडपे भुलत. ज्याले बसलेत होतं मरेपर्यंत भुलत नाही. पोलीस दिसला का त्याला तो फोकत आठवते. असे मारे त्यावेळेस पोलिस पहिले मारे मग विचारे कुठं चालला. अरे तो म्हणे पहिले विचारलं तर मग तर झालं होतं. मग पहिले चांगली देऊन दे मग तो म्हणे मेडिकल मध्ये तर काय लिहि. आता डबल औषध घ्यायला लागून. घरी पेशंट आहे त्याचं तू मारलं हे लाल झालं त्याचे घ्यायला लागून औषध. म्हणजे एक काळ असतो, एखादा काळ जीवनात निघून गेला का तो कधी आपण विसरू शकत नाही. त्याचं स्मरण नित्य राहते. म्हणून हे हृदय आहे. सकाळी उठलं की 1 मिनिटाचा टाइम लागतो, तेवढं करून पहा. अरे हे फुकट पाडते आपल्याला. हे पृथ्वी फुकट सांभाळते, सूर्य फुकट उजीड, निसर्गाचं पाणी फुकट, हवा फुकट,
घरी कूलर फॅन लावतो आपण तर बिल भरायला लागते. हे निसर्गाची हवा भेटते याचं बिल भरतो कधी? सूर्य उगवते कधी बिल भरलं? 4 महिने पावसाळा पडते बिल भरलं कधी? महानगरपालिकेत जाऊन वॉटर सप्लाय मध्ये फुकट आहे गोष्टी. मग एवढं सगळं मिळाल्यानंतरही आपण त्याचे आभार मानत नसू तर आपण परोपकारी नाही काही, आपण बेमान लोक आहोत, कृतज्ञ आहोत आपण. मग त्याची आपण परतफेड करू शकत नाही, त्याच्यासाठी सक्ती आहे महाराज. वास्तविक देवाला या जगात कोण देऊ शकतो? हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है हर पल, फूल खुशियों की बातें सभी को, सबका जीवन भी बन जाए मधुर, अपन करुणा जल को कर दे पावन हर एक मन का कोना, हम चले रस्ते पे हमसे भूल कर दे कोई भूल होना, इधर शक्ति मन का विश्वास कमजोर होना, मन का विश्वास हम न सोचे हमें क्या मिला है, हम न सोचे किया क्या है अर्पण. हे नको विचारू तुला काय दिलं, तू काय देऊ शकतो सांग. तुला माणसाच्या जन्मात पाठवलं हेच लय उपकार आहे त्याचे. आताच्या टाइमाला जर आपण डुकरं असतो किंवा कुत्री असतो तर मंडपात कायले असतो? तुम्ही म्हणा का मी म्हणा, समजा आपण डुकरं असतो, आपण तर महानगरपालिकेच्या स्वच्छतेत गुंतलो असतो सध्या. कायले कीर्तन आणि भागवत आणि हरिपाठ आणि काकडा आणि कायले सुचलं असतं हे. म्हणून पहिले उपकार त्याचे हे आहे का त्यानं माणूस बनवला. तुम्ही काय देऊ शकता? नुसतं देवाजवळ नारळ फोडता, चांगलं निघालं तर वरचं नाक तेवढंसं त्याले देता, अख्खं डौल घरी नेता. सडलं निघालं म्हणजे मग घरी नाही नेत, जाऊ दे बाबा ठेवून दे. पावलं हनुमानजीले, तो काय सडल्या नारळासाठी बसलाय का तिथं? म्हणजे खाऊट निघालं तर जाऊ दे, ते पावलं देवाले. वा काय भावना असन आपल्या. चांगले बासमती तांदूळ जवायासाठी आणि चुरी कलश मांडाले, ओरिजिनल सुपारी पानपुड्यात, आणि जे सुपारी पार खराब होऊन गेली ते गणपती म्हणून. ते बरं झालं देव बोलत नाही काही, गरीब आहे तो, शांत आहे जरासा म्हणून. नाही तर काय सांगा बरं. त्याले नैवेद्य ठेवतो आपण तर बरोबर तर आकारच आहे. बाईचा साशा अलगच आहे देवाच्या नैवेद्याचा, अलगच एवढूस करते बरोबर गोल, आणि त्या एवढूशा नैवेद्यावर पुरं सामान बसू तिथे. भातही त्याच्यात, वरणही त्याच्यात, आलू जर असेल तर त्याला दाबते, त्याचं पोस्टमॉर्टम करून त्याची एक आतडी काढते आलूची, ती टाकते त्याच्यावर. वांग असन तर ती थोडस दाबून काढते. भजे अर्धा किलो बेसनाचे केले, पुरा भजा कधीच नाही देत देवाले. त्या भज्याला जे फडतोडे फुटते का नाही, तो फडतोडा तोडते पण तो नैवेद्य. कढीचा एकच थेंब, 5 लिटरची बासुंदी देवाले असते पण एकच थेंब देवाले. आणि सारा काला कुला करून ते दाब दुब करून तो नैवेद्य त्याच्यावर ठेवून देते देवाले. हेही दिसत नाही का वरणाच्या खाली भाजी आहे का भाताच्या खाली वरण. काय पैनच कसं तो एवढ्या गोंधळ्या, तरी बिचारा काही बोलत नाही. ठीक आहे तुमचा भाव आहे ठेवा तुम्ही. छिद्राचा रुपया आरतीत टाकताना वर तपायता विमान आलं काय, कसं येईन ते, कसं येईन. आमच्या संग खूप वेळा अशा घटना घडतात, खूप वेळा, पण आम्ही सांगत नाही. अजूनही माझ्याजवळ 4 आणे आहेत ग्रंथपूजेतले. आता 2 कथेच्या आधीची गोष्ट 8 आणे. एका जणानं नोट दिली, अजूनही मला हिशोब नाही समजून राहिला, तशीच घरी पडली आहे. 2-4 वेळा बँकेत नेली तर मोठे मोठे मॅनेजर थकले, कारण ते नोट देणाऱ्यानं एवढं डोकं लावलं असं. अर्धी 10ची अर्धी 20ची चिपकोली त्यानं. 10ची फाटली असती तर काही हरकत नाही, अर्धी 10ची अर्धी 20ची. मी हिशोब करताना 15 म्हणू का 30 म्हणू. मॅनेजरले म्हटलं तुमचं कसं काय, तर तो म्हणे माझ्या उभ्या नोकरीत हे नोटच म्या पाहिली नाही. म्हणजे कठीण काम आहे का नाही. जे कुठंच चालत नाही ते इथं चालते. काय लोकांना म्हणजे नवल वाटते ना, हे काय आहे बा, हे याच्याजवळ सगळंच चालते, म्हणजे कठीणच काम आहे का नाही.
असं नाही आहे ते. थोडे परीने रे, मोठं काही निमिष भरी देतो जाय. आपण देवाला काय देऊ शकतो? काही नाही हो. तो आपल्याला सांभाळतो खूप आहे. तैशी मज येती सांभाळी. जसं संताचं ऋण फेडता येत नाही, आई बापाचं ऋण फेडता येत नाही, देवाचं तरी कुठं ऋण फेडता येते? काय द्यावे त्यासी भावे उतराई, आणि ठेविता हा पायी जीव थोडा. म्हणून आजपर्यंत या मनुष्य जीवनामध्ये असे कधीच हे घडलं नाही. म्हणून हे शरीर बनावट याची चांगली आहे, म्हणजे सगळं सुरेख बनवलं, व्यवस्थित बनवलं, पण त्याचं सार्थक कधी होईल? तो का म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखली. म्हणून हाताने भजन असेल, पायाने तीर्थयात्रा असेल, डोळ्याने त्याचं रूप असेल, कानाने त्याची कथा श्रवण असेल, आणि तोंडातून जेवढं होईल तेवढे त्याचे 2 शब्द भजन म्हणा किंवा नामस्मरण. भगवंताने दशमस्कंदामध्ये कृष्ण अवतार घेतला आणि शुकाचार्यांना भाव समाधी लागली. का? आता इष्ट देवाची कथा सुरू झाली. आपल्या आवडीचा विषय निघाला का लोकांना बरं वाटत असते. जसं एखादा कीर्तन कथेमध्ये संगीताचा भोक्ता माणूस असतो, एखाद्यानं चांगला राग म्हटला का त्याला बरं वाटतं. सगळ्यांना संगीत पटत नाही, काही लोकांना जीवावर येते संगीत. मग त्याला दृष्टांत पाहिजे. एक होती बुढी, इथे गेली, कोपो तिला सापडला पैसा, पैशात घेतले, मापलं हो करणाऱ्याचं नाक कापलं. वा वा वा, मस्त सांगितलं बाबाजी. पुढच्या वर्षी बराच बाबाजीला कायची बुढीन, कायचा पैसा, कायचं मापलं. म्हणून काही लोकांना दृष्टांत, सगळ्याच गोष्टी आवडते. 6 प्रकारचे लोक असतात कीर्तन कथेमध्ये: गाते, श्रोते, पाहते, चतुर, विनोदी, दुश्चित्ते, असे प्रकार सांगितले. गाते म्हणजे काही लोकांना फक्त गायन पाहिजे, संगीत आहे ते तर सगळ्यांनाच आवडतं म्हणा. गाते. श्रोते, काही पक्के श्रोते असतात, त्यांना अभंग म्हणजे अभंगच पाहिजे. अभंगाच्या व्यतिरिक्त इकडलं तिकडलं सांगितलं का ते त्याच्या तोंडावरचे भाव बदलून जातात. ते कीर्तन सुटल्यामध्ये काय सांगितलं, अभंग नावासाठी ज्याला बाजूने ठेवला आणि भलत्यात बायपासनं घुसला. तसं नाही ते. तुकोबारायांनी एवढे कष्ट करून 4,500 अभंग तयार केले, आणि ते अभंग जेव्हा आपण कीर्तना करता घेतो तर त्या अभंगाचा विषय समाजापुढे मांडण्यात आलाच पाहिजे. त्याच्यासाठीच आहे ना ते. नॉमिनल नावापुरतं नाही आहे. आता कथेसाठी मला बोलावलं ना, मग हेडिंग काय टाकलं, श्रीमद भागवत कथा. मग भागवत सांगायला लागल ना. काही 7 दिवस झाले भागवताचा मेळच नाही, इकडल्या तिकडल्याच गोष्टी पाकडणं सुरू आहे. लोक म्हणे का भागवत काय काजी ना बा. एका जणानं कथा सांगितली, काय चरित्र सांगलं त्याचं त्याला माहिती. आणि कथा झाली ना, आरती झाली राजो, आणि एक बुडी लढतच चालली घरी. लढत म्हणजे एवढी लढून राहिली ते का तिले म्हणजे आवरीने असं डोळे पुसत वट्यावरचे लोक म्हणे काहीतरी बोलला असेल म्हणे बाबाजी, त्याची काढतोच म्हणे. आता आम्ही जो हळवलं बुडीले, हो आजी थांब इकडे, काय बोलला काय तुले थोपुआ? बुडी म्हणे अहो मला काहीच नाही बोलला. मग लढून राहिली. काही नाही जे अशी भयानक कथा झाली म्हणे का मला आवरूनच नाही राहिलं. काय झालं काय कथेत? काजीना बापा भयंकर कचीच्या कचीत झाली. हो पण लढून कोण झाली काय? कथेत प्रसंग कोणता आला मला काहीच माहित नाही, फक्त बाया लढल्या म्हणून मी लढत लिंग्या. आता आहे का नाही, म्हणजे घरावर कोटेच आहे का नाही. मी नेहमी एक उदाहरण देत असतो. देखी घेतला जोगन मागे लागला करम. अनसूया माता पतिव्रता होती. एवढी पतिव्रता होती का तिच्या हातात निर्जीव वस्तू आली तरी ते सजीव व्हायची. होते लोक असे पहिले. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. उन्हाळ्याचा टाईम, आता त्यावेळी चक्क्या बिक्क्या काही नसन. जे काही धान म्हणा किंवा काही ज्वारी म्हणा घरीच दळणं काढणं होतं. आणि पहिले मुसळ आणि उखड होते. उखड खालचं, मुसळ वरचं. घेतलं मुसळ आणि बसली ती आपली अशी धान काढण्याकरता. 4-5 बाया बाजूला बसल्या, गोष्टी सुरू, तिचं धान काढणं सुरू. तेवढ्यात मालक बाहेरून आले आणि मालकाने तिला पाणी मागितले. पाणी दे गिलास भर. ते धान काढता ती पाणी आणण्याकरता गेली. ग्लासभर पाणी दिलं, ग्लास माठावर नेऊन ठेवला आणि परत धान काढायला बसली. पण त्याच्यात चमत्कार एक त्या बायांना दिसला का ते मुसळ होतं का नाही, ते जसं वरतं सोडलं तर बिगर दोरीनं अधरताल तसंच उभं राहिलं.
बाप्पा त्या बाईनं तर तोंडाला हातच लावला. हे काय चमत्कार सर, काय जादू तोंडात नाही हिच्याजवळ. मग त्या 4-5 जणीच दिली विचारे का त्या अंगात अशी कोणती ताकद आहे, कोणती शक्ती आहे, मंत्र तंत्र कोणतं आहे तुझ्याजवळ. म्हणे कोण, आम्ही पाहून राहिलो का 5 मिनिट झाले तू पाणी आणलं, ग्लास दिला, नंतर रिकामा ग्लास माठावर नेऊन ठेवला आणि मग बसली, तोपर्यंत हे तुझं मुसळ वरच्यावरच राहिलं. काही सिद्धी बिद्धी आहे का त्याजवळ. ते म्हणे नाही बाबा आपल्याजवळ असं काहीच नाही. मग हे झालं कोण, तर ते म्हणे मी पतिव्रता आहे म्हणे. अरे पतिव्रता म्हणजे कोण्या शाळेत असते, हे कोण्या कॉलेजमध्ये भेटते कागदपत्र याचे. अहो बयाडे हो, काही पदवी गिरवी नाही आहे ते. मग मी पतीची सेवा करते अहोरात्री एकनिष्ठते. म्हणजे मी त्याला ईश्वर समजून त्याची सेवा करते. सगळे कामं घरातले मीच करते. त्याच्यातली दुसरी बाई म्हणे मी होतोच म्हणे उद्या पतिव्रता. बोल्याच्या पप्पाली सांगतोच म्हणे का मी काही कमी नाही. आणि गेली बा घरी. हे म्हणे काय आता पहिले भेट होईल. आणि त्याच्यात तिचा आवाज म्हणजे डर काढ. काय मी पतिव्रता होणार आहे उद्या सकाळी. एखादा हा म्हणे काय मले काय करायला लागल, उद्यापासून तुम्ही कोणतंच काम करू नका. झाडझुडे मीच करतो, फरची मीच पुसतो, भांडे मीच धुतो. तुम्ही फक्त बाहेर जा आणि 12:15 वाजता बाहेरून ये जा. मी दरवाजात धान कांडाले बसन म्हणे. आणि माये मुसळ वर गेलं का फक्त मला पाणी मागदा. मग पायदा मी कशी पतिव्रता आहे तर. तो म्हणे तू जशी आहे तशीच ठीक आहे ना, कहू नको पणा करतो, पंचायत करू नको, मी तुले पतिव्रता समजतो ना तशी. हे म्हणे नाही तू मला सांगाच लागल का मी कमी नाही. मग तो म्हणे ठीक आहे बापा कर, आता काय करतो. तर पण एक लक्षात ठेव जा, मुसळ वरत गेल्यावरच पाणी मागायचं. मुसळ खाली आल्यावर का पाणी मागितलं तर मुसळ कुठं बसन मला माहित नाही. मग तो म्हणे अरे हे तर घरावर गोटेच आहे नसले, करू गेले काय उलटे झाले पाहिजे, नको करू ना तू हे सगळं. नाही पतिव्रता आहेस मी. आणि झालं त्याले सकाळपासून नाश्ता करी नाही तो. त्याला एकच काळजी, पाणी मागूच कसं. खतरनाक काम आहे हे, परीक्षा साधी नाही आहे. 11:30 वाजतापासून त्याचे हृदयाचे ठोके वाढले. आला बा तो दरवाजापासून. हे बसलीच होती कांडाले, घामानं पुरी पहिले तपून गेली. आणि त्याच्यात ह्या पाणी काही म्हणे नाही. पाणी म्हणून कसा झपकन मुसळवर जाय तसंच खाली येईल. कसा पाणी म्हणून हो, पा म्हणाले जाय तर वरत जाय, नी म्हणे तर खाली येईल. त्याले म्हणे म्हणूच कसं मी. शेवटी ते तोंडानं मागणा पाणी, हात दुखून आले मागणा पाणी. तो म्हणे कसा मागू, माझं पाणी होऊन गेलं सारा अंगाचं, कसा पाणी मागू. मागा पटकन. त्यानं झपकन वरत जाऊ दिलं मुसळ. एका म्हटलं पाणी. हिले वाटलं जमलं आता, सोडलं बा मुसळीनं. आणि पायजा म्हणे आता काही गरज होती काय वरत पाहायची, मुसळ तरंगते काय म्हणून. हे असं पाहिलं तिनं, ते मुसळ वरतून सुटलं, ते पडलं दातावर. तर मधातून बायपासच पडला उंबरेट डायरेक्ट. म्हणजे वरचे 3 आणि खालचे 3. अरे कठीण काम. तो म्हणे काही अगाऊपणा करायची गरज होती काय, मला जशी होती तशी चांगली होती तू. हे म्हणे चोप बोल नका, दवाखान्यात जाऊन पान विचारा दाता बसून भेटते काय. अरे पतिव्रता नाही झाली तरी ठीक आहे ना. म्हणून दुसऱ्याचं अनुकरण कुठलं करावं एवढ्या करता शास्त्रांनी काही वर्णन केले. शुकाचार्य स्वतः कृष्णाची कथा सांगण्याकरता आनंदात गुंतून गेले. म्हणून तर आनंद आहे गोकुळात.